मी आजूबाजूला माझ्या मित्रांची लग्न होत आहेत ते पाहतोय. सो मेनी आर एंडिंग इन डिवोर्स. तर मग मी लग्न करूच का? मग काही गरज आहे का त्याची? करायचं म्हणून लग्न करायचं, मुलं करायची म्हणून पैदा करायची, असं करण्याच्या ऐवजी आताची जनरेशन जे काय करतीये ते विचार करून करतीये. पुढे जाऊन समाजावर चांगला इफेक्ट होणार आहे या सगळ्या गोष्टीचा. आत्ता जरी गोंधळ असला तरी. जे कपल थोडे सिमिलर असतात, एकसारखे असतात, त्यांची रिलेशनशिप जास्ती लाँग टर्म असते. म्हणजे ऑपोजिट्स अट्रॅक्ट, पण पीपल हू आर सिमिलर स्टे टुगेदर फॉर लॉंगर. कुठल्याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला लग्न करायचंय अशी कन्सेप्टच संपली आहे. त्याच्यामुळे आता लग्न का करायचंय तर आय नीड अ पार्टनर विथ हुम आय कॅन एन्जॉय माय लाईफ. माझा एक्स काय करतोय सोशल मीडियावर मी पाहिलं आणि चुकून लाईक केलं तर माझ्या नवऱ्याला ते दिसणार आहे की मी लाईक केलंय, माझ्या नवऱ्याला ते आवडणार नाही. या पिढीला एस्पेशली मॅटर करतंय ते. डिवोर्स वाढतोय, डेफिनेटली डिवोर्सची पर्सेंटेज खूप वाढतंय. हॅव्हिंग सेड दॅट तरीसुद्धा लोकांना अजून लग्न करायचं असं शिकवलंच जायचं की नवरा ओरडेल तू शांत राहा, एकाने शांत राहायला पाहिजे आणि ते एकाने म्हणजे बाई असं असायचं. आता तसं नाही आहे. 3-4 रिलेशनशिप झालेले असतात, मग ते 5व्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करतात. अटॅचमेंट ही जी भावना आहे ही तयार होती आणि व्हॅनिशही होती का? हाऊ दॅट जर्नी गोज? How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात, चर्चेत मेंटल हेल्थ हा विषय सातत्यानं येतो. आपणही त्याच्याविषयी बोलतो. आम्ही आत्ता जो दिवाळी अंक काढला त्याच्यात जेनझीशी बोलताना, इतरांशी बोलताना रिलेशनशिप हा विषय सुद्धा आला. त्याच्या डेफिनेशन्स बदलत आहेत, त्याचे प्रॉब्लेम्स बदलत आहेत आणि एकूणातच मेंटल हेल्थकडं पुन्हा पुन्हा अधिकाधिक गांभीर्यानं बघायची गरज आहे, समोर येते. त्यामुळंच आजचा आपला एपिसोड. आणि अगदी थिंक बँक सुरू होण्या आधीपासून मी ज्यांच्याशी संपर्कात होतो आणि ज्या माझ्या मते अत्यंत उत्तम सायकोलॉजिस्ट आहेत अशा मृदुला आपटे मॅडम आज आपल्याबरोबर आहेत पहिल्यांदाच थिंक बँकवर. मॅडम स्वागत आहे थिंक बँकवरती. आणि ज्यांना मी कोणताही प्रश्न विचारू शकतो अशी खात्री मला आहे. अशा मृदुला मॅडम असल्यामुळं माझ्या मनातले सर्व प्रश्न मी बिनदिक्कतपणे आज मॅडमना विचारणार आहे. माझ्या डोक्यात 2 सेगमेंट्स आहेत. पहिला जो भाग असेल त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप या विषयाच्या सर्व अँगलशी बोलू आणि दुसऱ्या भागामध्ये मेंटल हेल्थचे जे इतर सर्व पैलू आहेत त्याच्याविषयी बोलू. सो वेलकम अगेन. आणि जसं मी म्हणालो, रिलेशनशिप म्हणजे विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्यातली वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं असणारी रिलेशनशिप, त्याच्याविषयी आजकाल खूप चर्चा आहे. वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण तुमच्या मते एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात रिलेशन असतं म्हणजे नक्की काय असतं? मला वाटतं आपण जेव्हा स्त्री आणि पुरुषांच्या रिलेशनशिप्सबद्दल बोलतो तेव्हा आपण रोमॅन्टिक रिलेशनशिप्सबद्दल बोलतो. बरोबर. आणि आता रोमॅन्टिक रिलेशनशिप्सचे खूप अँगल्स आहेत. म्हणजे पूर्वी असं असायचं की म्हणजे अगदी आपण खूप मॉडर्न सोसायटी जरी पूर्वीची बघितली, त्यातल्या त्यात मॉडर्न क्लास, तरी त्यात असं असायचं की ॲडॉलेसंट एजमध्ये मुलं एकमेकांना भेटतायत, थोडेसे मिक्स्ड ग्रुप्स व्हायला लागलेले आहेत आणि थोडा क्रश एकमेकांतर्फे असतो. आणि मग जसे जसे ते मोठे होतात साधारण 20च्या सुरुवातीला किंवा थोडंसं त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्हिटी सुरू होते. म्हणजे मग हा माझा बॉयफ्रेंड किंवा ही माझी गर्लफ्रेंड असं ते थोडंसं मिक्स्ड ग्रुप्सपासनं सिंगल कपल्स पर्यंत ते सुरुवात व्हायची. आणि मग त्याचा अर्थ असा असायचा की आता ह्याच्यानंतर ह्यांचं आता लग्न होणार आहे. तो साधारण 25च्या आसपास त्याच्यापैकी कपल्सची लग्न व्हायला सुरुवात व्हायची असं गणित होतं. आता असं नाहीये. आता खूप मी म्हणेन एक कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स सारखं झालेलं आहे ते. म्हणजे एक्सक्लुझिव्हिटीचा अर्थ पुढे लग्न होणार आहे असं नाही. बरं. एक्सक्लुझिव्हिटी जरी असली, एखादं कपल अनाउन्स त्यांनी केलं की आम्ही आता वी आर अ कपल, तर त्याचा अर्थ पुढे जाऊन ते लिव्ह इन मध्ये असू शकतील, लग्न करू शकतील किंवा जस्ट ते एक्सप्लोअर करतायत
की रिलेशनशिपमध्ये असणं म्हणजे काय, असं पण असू शकेल. सो इट इज व्हेरी ओपन. एक छोटं पर्सेंटेज असं पण आहे जे खूप मोनोगॅमीमध्ये बिलीव्ह नाही करत आहे. ज्यांना वाटतंय की एकाच व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहणं आपल्याला अवघड आहे आणि त्याच्यामुळे ते ओपन रिलेशनशिप्समध्ये जात आहेत किंवा ते मल्टिपल रिलेशनशिप्सचाही विचार करतायत. पण हे पर्सेंटेज अजूनही खूप छोटं पर्सेंटेज आहे. जास्ती करून लग्न किंवा लिव्ह इन किंवा एक्सक्लुझिव्हिटीकडेच आहे, पण लेटर होत चाललंय. म्हणजे सुरुवातीला जे 20 ते 25 व्हायचं, ते आता मात्र 30-32 पर्यंत लग्न हे फिक्स होतं किंवा आता मी ह्याच व्यक्तीबरोबर राहणार हे फिक्स होतं. ते एज वाढलंय, पुढे गेलंय. पण ह्यानं फरक काय पडलाय? उदाहरणार्थ पूर्वी 20शीत लग्न होणं आणि आता 30-32शी पर्यंत लग्न न होता वेगवेगळ्या रोमॅन्टिक रिलेशनशिपचे प्रकार एक्सप्लोर करणं, यानं फरक नक्की काय काय पडला? फरक तर पडलाच आहे. फरक पडल्याच्या पेक्षा असं का होतंय आय थिंक हे हो. बघणं खूप महत्वाचं आहे, की समाज एवढा बदलतोय, की मुलांना आता म्हणजे पूर्वी एक विश्वास होता, की लग्न केल्यावर म्हणजे ती एक फॅमिली सिस्टममध्ये आपण गेलो, की सगळं व्यवस्थित होणारच आहे, सॉर्ट आउट होणार आहे. की पूर्वी आई-वडील पण म्हणायचे, की लग्न झालं की होईल सगळं ठीक. ते किती बरोबर होतं ते मला माहीत नाही. पण असं ठरलेलं असायचं. पण आता मुलं ते क्वेश्चन करतायत. कदाचित त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना किंवा त्यांच्या आजी-आजोबांना पाहिलंय आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतःच्या डोक्याने विचार करायला आमच्याच जनरेशननी पुढच्या जनरेशनला एन्करेज केलेलं आहे, की तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा. तुम्ही जस्ट बाकीचे लोक करतायत म्हणून करू नका. सो ह्या इंडिव्हिज्युएशनकडे जो कल आहे, तो सगळीकडेच मग ते रिलेशनशिप्समध्ये पण येणारच आहे तो कल. सो त्यामुळे मुलं आता विचार करतात, की आपल्या आई-वडिलांचं आयुष्यभर पटलं का? मी आजूबाजूला माझ्या मित्रांची लग्न होतायत ते पाहतोय, तर त्यांचं काही सो मेनी आर एंडिंग इन डिव्होर्स. तर मग मी लग्न करूच का? मग काही गरज आहे का त्याची? मग त्याच्यापेक्षा आय विल फोकस ऑन माय करियर. जसं करिअरसाठी, शिक्षणासाठी आपल्याला शिकवलं जातं ना, की आपल्याला आता 10वी करायची, मग 12वी, मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, मग हे, मग ते. मग शिकवलं जातं. खूप वर्कशॉप्स असतात करिअरसाठी आणि व्होकेशनल गाईडन्स असतो आणि बरेच फेस्ट्स असतात, जिथे कॉलेजेस येतात आणि सांगतात काय-काय अवेलेबल आहे. तसं रिलेशनशिपसाठी आपल्याला काही लिटरसीच नाही, काही ट्रेनिंगच नाहीये. सो आपल्याला सगळं चाचपडून आपण बघतो, मित्रांशी बोलून, सोशल मीडियावर वाचून, ह्याच्यातनंच आपल्याला कळतं, की आता पुढे काय करायचंय ते. त्याच्यामुळे गोंधळलेलं पब्लिक आहे आत्ता तरी आणि हे नॅचरल ट्रान्झिशन आहे असं मला वाटतं. म्हणजे आणि ह्या ट्रान्झिशनमधनं काहीतरी चांगलंच निघेल असा होप आहे मला. कारण नुसतं करायचं म्हणून लग्न करायचं, मुलं करायची म्हणून पैदा करायची, असं करण्याच्या ऐवजी आताची जनरेशन जे काय करतीये ते विचार करून करतीये. सो इन अ वे आय थिंक पुढे जाऊन समाजावर चांगला इफेक्ट होणार आहे या सगळ्या गोष्टीचा. आत्ता जरी गोंधळ असला तरी. एक गोष्ट मात्र कॉमन दिसती, कुठल्याही पद्धतीनं असे ना, लाईफ पार्टनर प्रत्येकाला हवा आहे, काही अपवाद वगळता. अगदी. तर लाईफ पार्टनरची अपोजिट जेंडरच्या आपल्याला गरज का भासते? सगळ्यात सुरुवातीला मी म्हणेन, की ॲज अ ह्युमन बीइंग आपल्याला अटॅचमेंट हवी असते. म्हणजे अगदी बाळ स्टेजमध्ये असताना सुद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांची अटॅचमेंट हवी असते आणि जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते असं दाखवतात, की जेवढी गरज लहान बाळाला दुधाची असते, तेवढीच गरज लहान बाळाला अटॅचमेंटची असते. अच्छा. सो अशा काही एक्सपेरिमेंट्स होत्या जिथे म्हणजे हार्लोज मंकी एक्सपेरिमेंट्स म्हणतात त्याला, जिथे ॲक्चुअली अशा वायर्ड मंकीज लावलेल्या होत्या आणि बरं. काही मंकीज दुधाच्या बाटल्या त्यांच्यावर फिक्स्ड होत्या आणि काही मंकीज फक्त सॉफ्ट मंकीज होते. म्हणजे ते असे कपडा क्लॉथ मंकीज होते. सो जे बेबीज होते ते मंकी बेबीज होते ते ॲक्चुअली त्या क्लॉथ मंकीजकडे जास्ती गेले. दुधाची बाटली असलेल्या मंकीजकडे कमी गेले आणि त्या क्लॉथ मंकीजला ते चिकटून राहिले. म्हणजे एवढी अटॅचमेंटची गरज आपल्याला असते. सो ते ही खूप सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आणि जसे-जसे आपण मोठे होतो, तशी ती अटॅचमेंटची गरज इतकी स्ट्राँग ती तशीच राहते. सो आपण मोठे होत असताना सुद्धा आपल्याला आपले फ्रेंड्स, आपले मित्रपरिवार, आपला सगळं आपल्याला लागतं. काही लोकं जे एकलकोंडे असतात, त्यांना सुद्धा कोणीतरी असलं तर दे आर हॅपियर. म्हणजे अगदी एका खोलीत बसून सुद्धा 2 व्यक्ती काहीतरी काम करत बसले तरी इट इज ओके. पण कोणीतरी आपल्यासाठी आहे. सो सोशल कनेक्टेडनेस आपल्याला लागतोच आणि तो स्पेशल बॉन्ड किंवा स्पेशल कनेक्टेडनेस सुद्धा लागतो.
सो दॅट इज अ डेव्हलपमेंटल थिंग, की आपण जसे जसे मोठे होतो ते एव्होल्युशनरी आहे, की आपण आपली एक ट्राईब बनवतो, आपण आपल्याला सिक्युअर वाटतं त्या ट्राईबमध्ये, आणि पार्टनर इज अ पार्ट ऑफ दॅट. सो पार्टनर आपल्या बऱ्याच नीड्स एकाच वेळेला फुलफिल करत असतो. सो आपली सेक्शुअल नीड असो, रोमॅन्टिक नीड असो, किंवा आपले लाईफ गोल्स जे असतात ते पुढे न्यायला तो थोड्या सेल्फलेसली जास्ती इंटरेस्ट घेईल आपल्यामध्ये. सो म्हणून त्या पार्टनरची गरज ॲज अ नॅचरल आउटकम होत जाते. पण अटॅचमेंट आणि प्रेम याच्यात नक्की काय फरक? प्रेमामध्ये एक सेक्शुअल इंटरेस्ट पण आहे, म्हणजे फक्तच अटॅचमेंट नाहीये त्याच्यात. रोमॅन्टिक म्हणजे सेक्शुअल प्लस अटॅचमेंट असं मी म्हणेन. ओके. डेफिनेटली दोन्ही कॉम्पोनंट्स त्याच्यात आहेत. पण एक असंही दिसतं की म्हणजे लोक कंटाळून, म्हणजे कित्येकांच्या 3-4 रिलेशनशिप झालेले असतात, मग ते 5व्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करतात. तर अटॅचमेंट आणि ही जी भावना आहे ही तयार होती आणि व्हॅनिशही होती का? हाऊ दॅट जर्नी गोज? हो, ते खूप कॉम्प्लिकेटेड सायकोलॉजिकल थिअरी आहे त्याच्यासाठी. पण सोप्या शब्दात सध्याचा जो ट्रेंड आहे तो लोकांचा एक्सप्लोअर करण्याचा ट्रेंड आहे. दे आर नॉट सॅटिस्फाईड इझिली, म्हणजे, आणि दे आर नॉट रेडी टू कॉम्प्रोमाइज इझिली ऑल्सो. जसं आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर आपण त्याच्यात हल्ली कॉम्प्रोमाइज करत नाही, आपण बेस्टच घेतो. थांबायला लागलं तरी चालेल, पण बेस्ट घेण्याकडे कल जास्ती आहे. सो तसंच आपण रिलेशनशिप्समध्ये पण आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज कमी करतो आणि आपल्याला चांगलं घेण्याची किंवा चांगलं रिलेशनशिप असण्याची गरज जास्ती भासते. आपले जे मी म्हणलं करिअर गोल्स किंवा लाईफ गोल्स हे प्रत्येकाचे हल्ली लाईफ गोल्स आहेत. एस्पेशली अर्बन पॉप्युलेशनमध्ये आपण बघतो की प्रत्येकाला करिअर गोल्स आहेत आणि ते कॉम्प्रोमाइज करण्याची इच्छा कोणालाच नाहीये. आता कोणीतरी दुसऱ्या शहरात राहत असेल तर ते मग लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये किती कम्फर्टेबल आहेत ते आपण बघायला पाहिजे. म्हणजे प्रेम जमलं, पण दे आर नॉट रेडी टू कॉम्प्रोमाइज वेअर सिटीज आर कन्सर्न्ड. मग ते काय करतील, मग ते ब्रेकअप होतो, मग दुसरी रिलेशनशिप सुरू होते. मग त्या रिलेशनशिपमध्ये आपण केअरफुल असतो की लॉंग डिस्टन्स नाहीये ना, पण तिथे आपले बेसिक व्हॅल्यूजच मॅच होत नाहीत. सो मग तिसरी रिलेशनशिप येते. मग तिथे आपल्या लाईफ गोल्समध्ये आपल्या आई वडिलांकडे बघणं हा पण एक लाईफ गोल असेल, जो पार्टनरला कदाचित नसेल कॉम्प्रोमाइज करायचा. सो मग ती रिलेशनशिप तुटते. असं करत करत आपल्याला जे आपले गोल्स आहेत त्याच्याशी मॅच होणारा पार्टनर हवा असतो. सो म्हणून त्या रिलेशनशिप्स कधी कधी बदलत जातात. पण समजा हा इंटरव्ह्यू बघणारे विवाहितही लोक, प्रेमात असणारी लोक, यांनी असा प्रश्न स्वतःला विचारला की माझी रिलेशनशिप चांगली आहे का नाही किंवा व्यवस्थित चालू आहे का नाही, तर त्यांनी आत्मपरीक्षण कोणत्या मुद्द्यांवर करावं? ईच टू हिज ओन असं म्हणेन मी ऍक्च्युली, कारण प्रत्येकाला जे रिलेशनशिपमध्ये हवंय ते वेगळं वेगळं असू शकतं. पण ढोबळ मानाने आपण काही गोष्टी बोलू शकतो. एव्हिडन्स काय दाखवतो ते बोलू शकतो. एव्हिडन्स असं दाखवतो की जास्ती करून जे कपल थोडे सिमिलर असतात, एकसारखे असतात, त्यांची रिलेशनशिप जास्ती लॉंग टर्म असते. म्हणजे ऑपोजिट्स अट्रॅक्ट, पण पीपल हु आर सिमिलर स्टे टुगेदर फॉर लॉंगर. असा रिसर्च आहे. ऑफकोर्स एक्सेप्शन्स आर देअर, पण सिमिलर लोक त्यांच्या व्हॅल्यूज सिमिलर असतात. जर इंट्रोवर्ट असतील फॉर एक्झाम्पल तर दोघं इंट्रोवर्ट असतात, किंवा त्यांचे लाईफ गोल्स एकाच साईडला जाणारे असतात. सगळं सेम 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 नाही, पण मेन गोष्टी सेम ज्या असतील तर तिथे जास्ती सक्सेसफुल रिलेशनशिप होण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे आय थिंक कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस, दॅट इज अ फॅक्ट, की आपण काही गोष्टी लेट गो करणं इम्पॉर्टंट आहे दोन्ही साईडनी. सुरुवातीला जे बायका सगळं लेट गो करायच्या, की असं शिकवलंच जायचं की नवरा ओरडेल तू शांत राहा, एकानी शांत राहायला पाहिजे, आणि ते एकानी म्हणजे बाई असं असायचं. आता तसं नाहीये. आता मला वाटतं की असं नसावं तरी, म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही साईडनी एकाने ओरडलं की दुसऱ्यानी शांत राहायला पाहिजे, तो पुरुष असो अथवा स्त्री असो. आणि नंतर जेव्हा डोकं शांत होईल तेव्हा डिस्कशन व्हायला हवं. डिस्कशन व्हायलाच हवं. काही लोकांना कॉन्फ्लिक्ट डिस्कस करायला आवडत नाही, कॉन्फ्रंटेशन आवडत नाही. त्याच्यावर लोकांनी काम करावं स्वतःवर, कारण मॅरेजेसमध्ये किंवा रिलेशनशिप्स, कुठल्याही रिलेशनशिप्समध्ये जोस्तोवर कॉन्फ्लिक्ट ॲड्रेस होत नाही तोस्तोवर ते सिमर होत राहणार, बॅकग्राऊंडमध्ये राहणार. आज नाही उद्या, उद्या नाही 10 वर्षांनी ते निघणार.
आणि मग ते त्रासदायक होणार. सो डिस्कशन करण्याची क्षमता, थोडंसं सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज करण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी रिलेशनशिपमध्ये रिक्वायर्ड आहेत. ओके. सो आणि ऑफकोर्स गोज विदाउट सेईंग की रिलेशनशिप आपल्याला अलाइव्ह ठेवायची असते. सो काहीतरी एक्साइटिंग करत राहणं, नवीन नवीन गोष्टी सतत त्याच्यात, जसं आता तू चॅनल रन करतोस, नवीन नवीन गोष्टी सतत करत राहतोस, तसंच रिलेशनशिप एक प्रोजेक्ट आहे, एक मोठा काम आहे. तर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी आपल्याला सतत इन्व्हेंट करत राहायला पाहिजेत स्वतःसाठी सुद्धा, नाहीतर ते मग बोरिंग आणि स्टॅग्नेटिंग होतं. ओके. पुन्हा हाच प्रश्न की रिलेशनशिपमध्ये असणारे लग्न झालेले सगळे, हा जो बोरिंग होण्याचा प्रश्न आहे, हे सोडवण्यासाठी सायकोलॉजिकली काय तुम्ही रेकमेंड कराल की ज्यानं ही अलाईव्ह गोष्ट राहील? वेळ देणं स्वतःला. आय थिंक आजकालच्या काळात ते सगळ्यात कमी पडतंय. आणि जेव्हा आपण एकमेकांना वेळ देतो तेव्हा असा एक्सक्लुझिव्ह वेळ असायला पाहिजे, 15 मिनिटं दिवसातनं सुद्धा चालेल, जेव्हा आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करत नाही किंवा कामं डिस्कस करत नाही, पण आपण न्यूट्रल टॉपिक्सवर गप्पा मारतोय किंवा एकमेकांबद्दल काहीतरी इंटरेस्टिंग गमती सांगतोय, किंवा असं काहीतरी वेगळं करतोय, जसं एखादा हॉबीज म्हणा किंवा कुठेतरी स्पेशली आपण ठरवलंय की त्या स्पॉटवर आपल्याला जायला आवडतं. ऍक्च्युली ठरवून प्लॅन करणं की आता संडेला आपण काय करायचंय, दॅट इज अ गुड आयडिया. पण ते दोघांनी सिमिलर पाहिजे. म्हणजे एकाला बाहेर जायला आवडेल, दुसऱ्याला घरी राहायला आवडेल, तर मग ते ऑल्टरनेट वीकेंड तसं करा. सो दोघांनी कॉम्प्रोमाइज करून काहीतरी प्लॅनिंग करायला पाहिजे. असं ते आता आपण आपली रिलेशनशिप खूप एक्साइटिंग ठेवायची, असं एक दिवस ठरवून दुसऱ्या शनिवार रविवारी ते जाऊ दे ना, रिलॅक्स करूया, झोपूया, जाऊ देत, असं नाही चालणार आहे. म्हणजे खूप सातत्याने त्याच्यावर काम करायला पाहिजे. मग प्रत्येकाचं वेगळं वेगळं काहीतरी आयडियाज असू शकतील. ह्याचीच लोकांना भीती वाटते का की 50 वर्ष आपल्याला एफर्ट्स मारायचे त्या गोष्टीसाठी? असू शकतं डेफिनेटली. मला वाटतं की एवढे एफर्ट्स नाही लागत. म्हणजे आपली कामं आणि आपले लाईफ गोल्स आणि आपले बाकीचे एवढ्या गोष्टी असतात की पार्टनर बरोबर इव्हेंच्युअली आपला टाइम कमी कमी होत जातो. सो पण तरी सुद्धा आपण आपल्या पार्टनरवर भरपूर रिलाय करतो. म्हणजे जर चांगली रिलेशनशिप असली एस्पेशली, तर आपण आपल्या पार्टनर हे आपण गृहीतच धरतो काही गोष्टींच्या बाबतीत की हे आहे ना, तो आहे ना, ती आहे ना, करेलच. सो हे आपण नॅचरली खूप रिलाय करतो आणि त्याच्यामुळे कम्फर्ट झोन होत जातो. जसं जसं आपली रिलेशनशिप वाढते, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, खूप कम्फर्टेबल वाटतं आपल्याला पार्टनर बरोबर आणि मग तेवढे एफर्ट्स नाही लागत ऍक्च्युली. पण हो, सतत कुठल्याही गोष्टीत एफर्ट्स लागतात. सो मला नाही वाटत बोरिंग होतं काही वर्षांनी. बोरिंग नाही होणार. खूप जास्ती स्ट्रेस न घेता करायचंय ते काम आपल्याला. म्हणजे इट्स एन्जॉयबल, समथिंग दॅट इज एन्जॉयबल. सतत आता नेक्स्ट वीकेंड काय, असं नाहीये. पण मोर ऑर लेस आपल्याला करायचंय. आणि एकदा आपल्याला आपला ट्रेंड कळला की हिला काय आवडतं, मला काय आवडतं, देन यू कॅन कंटिन्यू टू डू दोज ऍक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गिटार क्लासमध्ये दोघांनी एनरोल केलंय, संपला विषय. मग वर्षभर ते गिटार क्लास इज अ गुड वे टू कीप दॅट रिलेशनशिप अलाइव्ह. ओके, असं काही दररोज काही वेगळं करायला लागतं असं नाहीये. दुसरी जी सगळ्यांनाच भीती वाटते ती म्हणजे आजूबाजूला बघितल्यावर वाढणारे घटस्फोट. आणि कधीतरी पूर्वी लांबच्याच्या लांबच्याच ऐकलेला असायचा, आता प्रत्येकाच्या फर्स्ट सर्कलमध्ये अशा घटना असतात. आणि त्याची भीती लग्न झालेल्यांना, 40शीतल्यांना आणि लग्न करू इच्छिणाऱ्यांना सगळ्यांनाच वाटते. तर हे नक्की काय घडते आता आजूबाजूला? डिवोर्स वाढतोय. डेफिनेटली डिवोर्सची पर्सेंटेज खूप वाढतंय. हॅव्हिंग सेड दॅट, तरी सुद्धा लोकांना अजून लग्न करायचंय. म्हणजे कुठेतरी लग्न करण्याकडे, सेटल होण्याकडे, फॅमिली असण्याकडे सोशल प्रेशर पेक्षाही जास्ती इंडिव्हिज्युअल कल अजूनही आहे. आय थिंक त्याच्यामुळे मॅरेज इज अ व्हेरी बिग इन्स्टिट्यूट. म्हणजे आपण त्याला शेक करणं अवघड आहे. सो हॅव्हिंग सेड दॅट, डिवोर्स वाढतोय नक्कीच. आणि वन ऑफ द रिझन्स इज की आता लग्न गरज म्हणून लोक करत नाहीयेत, किंवा सोसायटल प्रेशरमुळेच करावं लागतं लग्न म्हणून लोक आता लग्न करत नाहीयेत. लोक आता लग्न विचार करून करतायत. मी फक्त अर्बन बोलतेय, रुरल एरियामध्ये अजून तसं नाहीये. तर अर्बन एरियामध्ये, पुणे मुंबई सारख्या शहरात म्हणा, असं नक्कीच नाहीये की तुम्ही लग्न करायलाच पाहिजे म्हणून करताय.
कारण दोघंही लोक अर्निंग आहेत, त्याच्यामुळे फायनान्शियल सिक्युरिटीसाठी लग्न जे बायकांना पूर्वी करायला लागायचं तसं नाहीये. किंवा खूप डिंक कपल्स आहेत ज्यांना मूल नकोय, त्याच्यामुळे मुलासाठी आपल्याला लग्न करायचंय असंही उरलेलं नाहीये. किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी लग्नानंतरच पूर्वी असायची, तसंही आता काही नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला लग्न करायचंय अशी कन्सेप्टच संपली आहे. त्याच्यामुळे आता लग्न का करायचंय तर आय नीड अ पार्टनर विथ हुम आय कॅन एन्जॉय माय लाईफ, विथ हुम आय कॅन लीड अ मिनिंगफुल फुलफिलिंग लाईफ. म्हणजे मला जे मी करते दिवसभर, सपोज मी कामावरनं घरी आले तर कोणीतरी असावं घरी ज्याच्याशी मी छान गप्पा मारू शकते, शेअर करू शकते, मला मजा येईल. सो दॅट इज माय रिक्वायरमेंट. सो त्याच्यामुळे ते इक्वेशनच पूर्ण बदललेलं आहे. सो ती नीड जर फुलफिल झाली नाही तर मग डिवोर्स कडे रिलेशनशिप जात आहेत. दुसरा मेजर रिझन म्हणजे आय थिंक सोशल मीडिया किंवा इंटरनेट हा खूप मोठा रिझन आहे जो रिलेशनशिप्सला जोडतोय आणि तोडतोय. म्हणजे माझा एक्स काय करतोय सोशल मीडियावर मी पाहिलं आणि चुकून लाईक केलं तर माझ्या नवऱ्याला ते दिसणार आहे की मी लाईक केलंय आणि मला माझ्या नवऱ्याला ते आवडणार नाहीये. मे बी आता 20 वर्ष लग्नानंतर किंवा 30 वर्ष लग्नानंतर मॅटर नाही करायला पाहिजे, पण या पिढीला एस्पेशली मॅटर करतंय ते. मग किती वेळ माझा नवरा फोनवर आहे, त्याच्यामुळे खूप नाती खराब होत आहेत. त्याच्यानंतर कुठल्या शाळे कॉलेजमधले मित्र भेटतायत आणि त्यांच्याशी परत एकदा जवळीक व्हायला लागली आहे लोकांची. सो त्याच्यामुळे रिलेशनशिप सुटतायत. सो खूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच होतील असं नाही, पण सोशल मीडियामुळे गोंधळ खूप होत आहेत. माझ्या नवऱ्यानी माझ्या बायकोनी फोन बघायचा की नाही स्पाऊसचा ह्याच्यावर डिस्कशन होत नाही. मग काय तू माझी बायकोच आहेस, त्यात काय झालं मी तुझा फोन बघितला तर, असं थोडंसं होतंय. सो बाउंड्रीजचा इश्यू येतोय. कधी कधी फोनवर उगीच काहीतरी आपण इझी वे मध्ये लिहिलेलं असतं, त्याचं मिसइंटरप्रिटेशन होतंय. सो सोशल मीडिया आणि डिजिटलायझेशन इज कॉझिंग बिग टाइम प्रॉब्लेम्स. एखाद्या रिलेशनशिपमध्ये ती फुलण्यासाठी, टिकण्यासाठी काय बेस्ट सोशल मीडिया प्रॅक्टिसेस असतात? मला वाटतं एकतर ओपन डिस्कशन, की सोशल मीडियावर मी कशी ऍक्टिव्ह आहे, मला काय करायला आवडतं आणि कुठे मला तुझा इंटरफिअरन्स हवाय नकोय, आणि ते माझ्या पार्टनरला ऍक्सेप्टेबल आहे की नाही, आणि त्याला काय ऍक्सेप्टेबल आहे, तो कसा सोशल मीडियावर आहे आणि हाऊ डज ही लाईक इट. म्हणजे हे पहिलं, म्हणजे ओपन डिस्कशन अबाउट बाउंड्रीज, की मला हे आवडतं, मला हे नाही आवडत, तू ह्याच्यात इंटरफिअर केलेलं मला चालणार नाही किंवा मला चालणार आहे जे काय. सो ते थोडंसं डिस्कशन आणि बाउंड्रीज. दुसरं म्हणजे स्क्रीन फ्री टाइम जेव्हा तुम्ही एकत्र असता, की त्यावेळेला नाही, अगदी इम्पॉर्टंट असेल तर मी बघीन, नाही तर नाही उत्तर देणार फोनला किंवा मेसेजला. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इट इज सो नॅचरल की तुम्ही दुसरं काहीतरी करताय, तुमची पार्टनर किंवा तुमचा पार्टनर बोलतोय किंवा डिस्कस करतोय काहीतरी इम्पॉर्टंट आणि यू आर लुकिंग ॲट युअर स्क्रीन. इट इज फॉर लॅक ऑफ अ बेटर वर्ड, इट इज इन्सल्टिंग, हो की नाही. सो ते फील होतं की मला या रिलेशनशिपमध्ये माझं काही महत्वच नाहीये असं फिलिंग येतं. स्क्रीन बिकम्स युअर कॉम्पिटिटर असं होतंय. सो ते खूप महत्वाचं आहे की स्क्रीन फ्री टाइम असणं, आणि आय थिंक ओव्हरऑलच लिटरसी असणं या सगळ्या एरियाबद्दल. काही लोकांना एक्झॅक्टली माहीत नसतं काय चाललंय आणि ते अर्धवट नॉलेज असतं त्यांना सोशल मीडियाबद्दल किंवा इंटरनेटबद्दल. एका पार्टनरला, दुसऱ्या पार्टनरला खूप माहिती असते. सो खूप कन्फ्युजन होतं त्या बाबतीत. कंपॅरिझन्स होतात. बाकीचे लोक काय त्यांचा गळ्यात गळे घालून फोटो टाकतायत, मग आपण पण करूयात तसंच. पण एक पार्टनर कम्फर्टेबल नाहीये, एक पार्टनर आहे. सो मग कंपॅरिझन होते, बघ ते त्यांची किती छान रिलेशनशिप आपलं काहीच नाही, आपण सोशल मीडियावर काहीच टाकत नाही. सो हे सगळे कंपॅरिझन्स होतात. सो प्रत्येक कपलला डिसाईड करायचं आपल्याला आपला सोशल मीडिया प्रेझेन्स कसा पाहिजे. म्हणजे हे आपोआप रॅन्डमली न करता हे सगळं डिसाईड करायला हवं बसून त्यांनी. दॅट विल सेव्ह रिलेशनशिप्स. एकमेकांचे फोन बघावेत का नाही? नाही बघावेत. जर तुमचा ट्रस्ट असेल तर फोन बघू नका, असं मला वाटतं. ती तुमची प्रायव्हेट स्पेस आहे. दुसरं जे सोशल मीडियाचा दुसरा भाग आहे की विशेषतः व्हर्टिकल व्हिडिओ जसे आले तशी सतत एक प्रकारची सेक्शुअलिटीच
बघायला मिळते जेव्हा केव्हा तुम्ही फोन कन्झ्युम करता. मग ते अगदी डान्स असू दे, गाणं असू दे, त्याच्यामध्ये सो कॉल्ड ज्याला काही लोक उत्तान म्हणतील असे कपडे असतील किंवा इनडायरेक्टली सतत सेक्शुअल ट्रिगर होईल असाच कॉन्टेंट असतो आणि तो चालतो. तर अशा वेळेला ह्याचा नक्की काय इम्पॅक्ट होतो सायकोलॉजिकली, सेक्शुअली ऑन बोथ पार्टनर्स सतत सेक्शुअल कंटेंट इनडायरेक्टली का विना बघितल्यामुळे? ऍक्च्युली हा एक खूप छान प्रश्न आहे. कुठलाही कंटिन्युअस कंटेंट, सोशल कंटेंट असो, नेगेटिव्ह कंटेंट असो, सेक्शुअल कंटेंट असू देत किंवा गेमिंग कंटेंट असू देत, हा सतत जेव्हा बंबार्डमेंट होते आपल्या ब्रेनवरती, तेव्हा टेम्पोरल लोबमध्ये ॲमिग्डॅला नावाचा एक भाग असतो. तो ओव्हर स्टिम्युलेट होतो. तो भाग इमोशनल प्रोसेसिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो तो इतका ओव्हर स्टिम्युलेट होतो की त्या भागाला असं वाटायला लागतं की ऍक्च्युअली हे होत आहे, म्हणजे सेक्शुअल कंटेंट आहे हे ऍक्च्युअल समोर आहे. ओके, सो तो खूप स्टिम्युलेट होतो भाग आणि त्याचं जे कनेक्शन, म्हणजे ॲमिग्डॅला आत असतं टेम्पोरल लोबमध्ये, त्याचं जे कनेक्शन आपल्या पुढच्या ब्रेनशी असतं, लॉजिकल ब्रेनशी, प्री फ्रंटल कॉर्टेक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी कनेक्शन वीकन होतं आणि ॲमिग्डॅला स्वतःनीच काम करायला लागतं. नॉर्मली ॲमिग्डॅला प्री फ्रंटल कॉर्टेक्सला मेसेज पाठवतो, प्री फ्रंटल कॉर्टेक्स डिसिजन घेतो, हे गुड आहे, बॅड आहे, चांगलं नाही आहे तुझ्यासाठी, उपयोगी नाही आहे, युजलेस आहे, जे काय, हे डिसिजन घेण्याची क्षमताच आपली कमी होते, कारण ॲमिग्डॅला इज ओव्हर स्टिम्युलेटेड आणि मग ॲमिग्डॅला स्वतःच डिसिजन घेतं. मग सेल्फ कंट्रोल राहत नाही, इम्पल्सिव्हिटी वाढते आणि सोशल कनेक्शन करण्याची गरजच भासत नाही, कारण इट्स ॲज इफ मिळालं मला सगळं. अच्छा. त्याच्यामुळे मग ऍक्च्युअल रिअल लाईफमध्ये माझ्या पार्टनर बरोबर, मी खूप स्पष्ट बोलतेय, माझ्या पार्टनर बरोबर मला सेक्स करण्याची इच्छा इतकी होतही नाही कधी कधी, कारण आय एम गेटिंग इट ऑन द नेट. ओके, सो कधी कधी असं होतं, किंवा कधी कधी मग माझ्या पार्टनरच्या पलीकडे पण जाऊन मला एक्सप्लोअर करायचंय अशी इच्छा व्हायला लागते, कारण इम्पल्सिव्हनेस वाढतो. ओके, आणि थोडी एम्पथी पण कमी होते, म्हणजे दुसऱ्याला काय वाटत असेल बरं हे राहत नाही, कारण ॲमिग्डॅला जो असतो तो आपला स्ट्रेस रिस्पॉन्स असतो. स्ट्रेस रिस्पॉन्स देतो ॲमिग्डॅला. म्हणजे एखादा वाघ समोर आल्यावर ॲमिग्डॅला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स देतो. तसा रिस्पॉन्स देतो जेव्हा खूप कंटेंट येते, तेव्हा तो असा तयार राहतो, हा खूप कंटेंट आली आहे, आय हॅव टू कन्झ्युम इट नाव. आणि मग त्यावेळेला एम्पथी, बाकीच्यांना काय वाटतंय, आपल्याला चांगलं राहायचंय दुसऱ्यांसोबत, हे सगळं नगण्य असतं. आत्ता महत्वाचं काय आहे, आय हॅव टू प्रोटेक्ट मायसेल्फ. ओके, किंवा आय हॅव टू लुक आफ्टर मायसेल्फ. त्याच्यामुळे मग आय बिकम अ लिटल सेल्फिश while consuming that content. आणि so much dopamine is released that I am very happy. म्हणजे जे डोपामिन हळूहळू एखाद्या रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये रिलीज होईल, ते डोपामिन असं क्विकली रिलीज होत आहे, जसं आपण ड्रग घेतल्यासारखं, की मग तो यू कॅनॉट विन अगेन्स्ट इट. म्हणजे एखादा ड्रग घेऊन जो आनंद मिळेल, तो आनंद आपल्या नॉर्मल लाईफमध्ये बऱ्याच वेळाने मिळेल. तसं ते ती कंटेंट असते, इमिजिएट इफेक्ट. सो यू कॅनॉट विन अगेन्स्ट इट. इट इज बेटर की आपण ते कमी कन्झ्युम करावी आणि ती कमी दाखवावी लोकांनी. दोन्ही गोष्टी. यातलं फोन वगैरे तर एक्स्ट्रीम झालं, पण हो अगदी जनरल फोटो असतील रॅन्डम, हो तरी ते सेक्शुअली ट्रिगरिंग असतात. हो अशा वेळेला एखाद्या व्यक्तीला याची जाणीव झाली की या सगळ्याचा माझ्यावर इम्पॅक्ट होतोय, पण विदाऊट इंस्टाग्राम, विदाऊट फेसबुक राहणं प्रॅक्टिकली खूप जणांना शक्य नाही. हो हो तर त्यांच्यासाठीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे, की या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनल आणि लाईफवर आणि रिलेशनशिपवर येऊन? बरोबर आहे. आणि एस्पेशली विनायक, सगळ्यात जास्ती इफेक्ट ग्रोईंग माइंडवर आहे. म्हणजे प्री टीन्स जे बघतायत कंटेंट, त्यांना माहितीच नाहीये ना की आपल्याला कसं बघायचंय. तिथे शिकवायला आपण सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण फोन मुलांच्या हातात देतो, तेव्हाच त्यांना ती डिजिटल लिटरसी ज्याला आपण म्हणतो, ती तेव्हाच त्याचं म्हणजे ते हे रोवायला पाहिजे आपण बीज, की आता तुम्हाला कसं बघायचंय. जसं आपण त्यांना त्यांचा टाइम टेबल ड्रॉप करून देतो, की आता शाळा, मग क्लास, त्याच्यानंतर तुला टीव्ही टाइम किंवा हे, तसंच आपण मोबाईल टाइम किती पाहिजे, काय बघायचं, काय नाही आणि का बघायचं, हे तेव्हाच आपण स्टार्ट करून द्यायला पाहिजे. सो दॅट इज वन थिंग. कारण ग्रोईंग माइंडवर त्यांना माहितीच नाहीये की काय चूक आहे, काय बरोबर आहे. एस्पेशली जेनझी पासून आपण बघतोय, दे आर ग्रोन अप विथ मोबाईल फोन्स. सो त्यांना ते काही वेगळं वाटतच नाहीये.
पण आपल्या सगळ्यांसाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, की फर्स्ट थिंग इज रॅशनल. आपण ते कंटेंट का पाहतोय? व्हेरी क्लिअर असेल, मी आता मला 10 मिनिटं टाईमपास करायचा आहे. म्हणून मी ही कंटेंट बघणार आहे. ओके. सो मी तर म्हणेन स्वतःला थोडं सांगा. म्हणजे त्या अॅमिगडालाला सांगा, की आय एम गोइंग टू सी इट ओन्ली फॉर टाईमपास आणि हे 10 मिनिटं असणार आहे. सेल्फ इन्स्ट्रक्शन दिल्यासारखं. अच्छा. स्वतःला सांगा, की 10 मिनिटं ओन्ली फॉर टाईमपास. तर मग मनही त्याच हिशोबाने त्या कंटेंटकडे बघतं. जास्ती सिरियसली घेत नाही. 10 मिनिटांनी आपण स्वतःला थांबवू शकतो. सो दॅट इज वन थिंग. सो रॅशनल खूप क्लिअर पाहिजे, की आपण का बघतोय. दुसरं म्हणजे सोर्सेस काय आहेत. एस्पेशली आपण जर काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असलो हेल्थबद्दल. आमचे खूप क्लायंट्स हेल्थसाठी खूप सोशल मीडियावर विश्वास ठेवतायत आणि त्या बेसिसवरती काहीतरी कुठलं तरी ज्यूसच पिणं, काहीतरी करणं म्हणजे ते खूप चाललंय. सो काय बघायला पाहिजे, सोर्सेस काय आहेत, किती ऑथेंटिक आहेत, हे बघणं खूप महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे मला असं वाटतं, की जे आपण बघतोय, जे कन्झ्युम करतोय, ते कधी-कधी फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत डिस्कस करायला हवं, जिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल, की मी हे बघतोय बाबा. आय नो इट इज अ व्हेरी प्रायव्हेट थिंग, की आता तुम्ही सेक्शुअल कंटेंट बघत असाल, यू मे नॉट वॉन्ट टू डिस्कस विथ फ्रेंड्स. पण काही जीवाभावाचे मित्र असतील जर, तर डिस्कस करा. तर तुम्ही ते डिस्कस केल्यावरती थोडंसं समोरून तुम्हाला अरे काहीतरी काय वेळ कशाला घालवतोयस किंवा काहीतरी असं तुम्हाला एक अप्रूव्हल किंवा डिसअप्रूव्हल येईल. ज्याच्यामुळे सुद्धा तुम्ही तुमची कंटेंट बघण्याचा वेळ आणि हे कमी कराल. सो एक सोशल त्याला टच असला ना तर खूप फरक पडेल. आणि दुसरं लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लिमिट युअर स्क्रीन टाईम. म्हणजे नो स्क्रीन टाईम माइंडफुली आपल्याला डिसाईड करायला लागणार आहे, की हे 3 तास नाही बघणार आहे मी. किंवा आता मी अभ्यासाला बसणार आहे तर मी फोन बाजूला ठेवणार आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्याला आता शिकवायच्या पण आहेत शाळांमध्ये आणि आपल्याला स्वतःसाठी ह्या डिसाईड पण करायच्या आहेत. आता काही लोक ह्याच एरियामध्ये काम करतात. त्यांना तर सतत बघायला लागतं. तरी सुद्धा असा स्क्रीन फ्री टाईम ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं स्वतःचं थिंकिंग, ओरिजिनल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग आपल्याला जमणारच नाही. सगळं आपण बघून शोधू. म्हणजे जर आज मला विचार करायचा असेल एखाद्या गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, मी पटकन फोन बघून प्रोज अँड कॉन्स. पण मी विचार करणारच नाही याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत. माझी जी बुद्धीची क्षमता आहे ती कमी होतीये. इट इज व्हेरी डेंजरस. अजून एक या सोशल मीडियामुळे जे आलं ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, की गेट टुगेदर असेल आणि काहीतरी असेल, अपोजिट जेंडरचे मित्र-मैत्रिणी म्हणजे स्त्रियांचे पुरुष मित्र आणि पुरुषांच्या स्त्रिया मैत्रिणी यांच्यातनं तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सिटीज, इन्सिक्युरिटीज, ते एकमेकांशी कनेक्टेड असणं व्हर्च्युअली, जे पूर्वी कदाचित इतकं नव्हतं. ह्याला कसं हँडल करायचं? हे खरंच खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय ॲक्चुअली. पण जसं मी म्हणलं, की हल्ली असा अनफॉर्च्युनेटली असा एक सोशल नॉर्म नाहीये, की पूर्वी होतं, की एक स्त्री आणि पुरुष नुसते फ्रेंड्स ॲक्सेप्टेबल नव्हतं आणि किंवा ते फ्रेंड्स असतील तर ग्रुपमध्ये असू देत. म्हणजे एकत्र दोघंच फक्त भेटतायत असं कमी असायचं. आता मात्र तसं नाहीये आणि आता आपण ॲक्सेप्ट करतो, की बॉय एंड अ गर्ल कॅन बी फ्रेंड्स एंड इट इज ओके. हावेव्हर आपण अजून एव्होल्युशनरी एवढे डेव्हलप नाही झालोय, की आपण ॲज अ पार्टनर आपल्या पार्टनरला दुसऱ्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर पाहू शकू. अजून तेवढी प्रोग्रेसिव्ह माइंडसेट कॉग्निटिव्हली झालाय, इमोशनली झालेला नाहीये. थॉट प्रोसेसमध्ये झाला असला तरी इमोशनली वी गेट जेलस, वी गेट इन्सिक्युअर. सो ते काउंटर करायला लाइक आय सेड, की कपलनी बसून डिस्कस करायला हवं. आणि तरी सुद्धा इन्सिक्युअर वाटलं, तर कपलनी आपल्या रिलेशनशिपला प्रायोरिटी द्यावी आणि कारण ती लाँग टर्म आहे. आणि आय एम नॉट सेइंग की ब्रेक ऑफ करावं फ्रेंड्सशी, अजिबात नाही. पण आपल्या फ्रेंड्स सोबत सुद्धा डिस्कस करून, की दिस इज द लिमिट दॅट वी विल मीट. वी विल नॉट मीट मोर ऑफन देन दिस. आणि इन्फॉर्म करून ठेवणं आपल्या पार्टनरला, की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चाललोय आणि ह्या वेळेला इथे चाललोय आणि एवढ्या वेळात मी परत येईन. आणि देन द पार्टनर हॅज टू ट्रस्ट. सो आय थिंक देर इज नो अदर वे आउट ऑफ दिस. तुम्ही 2 उत्तरांमध्ये उल्लेख केला डिंग कपल्सचा. हो. एखाद्या रिलेशनशिपमध्ये चाइल्ड असणं हे कोणकोणत्या गोष्टींनी महत्वाचं असतं? त्याचा रिलेशनशिपवर काय परिणाम होतो? आणि हा जो डिंगचा ट्रेंड आलाय त्यानं काय-काय घडतं? घरात मुलं असणं चांगलंच असतं. म्हणजे
डेफिनेटली एखाद्या कपलचं बॉन्डिंग त्या मुलामुळे स्ट्रॉंग राहतं आणि कपलची रिलेशनशिप पुढे जाण्यात, लाँग टर्म राहण्यात त्या मुलाचा खूप मोठा रोल असतो. म्हणजे रिलेशनशिप्ससाठी म्हणत असलास तर. इट इज डेफिनेटली हॅव्हिंग सेड दॅट त्याचा दुसरा पार्ट असा आहे, कॉन असा आहे, की जर त्या लोकांचं पटत नसेल, तर मात्र त्या मुलावर होणारे इफेक्ट्स एवढे भयंकर असतात अ, आणि त्याला एवढा ट्रॉमा आयुष्यभर फेस करावा लागतो, की आपल्याला असं वाटतं, की आई-वडील भांडतायत ना, तर सगळ्यांचेच आई-वडील भांडतात. त्याच्यात ट्रॉमा कुठला आलाय? आणि हल्ली ट्रॉमाबद्दल आपण एवढं का बोलतोय? पण असं नाहीये. जर सतत आई-वडील भांडत असतील, एखादा नाही म्हणत आहे मी. एखादा मूल नोटीस करतं आई-वडील भांडतायत, मग परत एकत्र गप्पाही मारायला लागतात, दॅट्स ओके. किंवा एक आई-वडील भांडतायत, डिस्कशन करून सॉर्ट आउट करतायत, दॅट्स ऑल्सो ओके. पण सतत आई-वडील भांडतायत, त्याचं काही सोल्युशन दिसत नाहीये आणि ती भांडणं एस्केलेटच होत चालली आहेत आयुष्यभर. असं जेव्हा मूल सतत पाहतं, तेव्हा ते लेट्स इमॅजिन आई-वडील भांडतायत, ते मूल आपलं आपलं होमवर्क करतंय, आपलं आपलं काम करतंय, आपलं आपलं खेळायला जातंय. आपल्याला वाटतं ते मूल अफेक्टच होत नाहीये. नाही. ते मूल प्रॉब्लेम्सला अव्हॉइड करायला शिकतंय. हेच मूल उद्या मोठं होऊन डूम स्क्रोलिंग करणार आहे. टू अव्हॉइड थिंग्स. माझा स्ट्रेसला रिस्पॉन्स कसा आहे? आई-वडील भांडण, डूम स्क्रोलिंग. आई-वडील भांडण, डू समथिंग टू अव्हॉइड थिंग्स. ओके? सो एव्हरी टाइम आय फेस स्ट्रेस, आय एम गोइंग टू अव्हॉइड थिंग्स. बिकॉज दॅट हॅज हेल्प मी इन द पास्ट. ओके? सो अशी मुलं नंतर त्या ट्रॉमा मॅरेजेसमधनं अशी मुलं पुढे जातात. सो जर कपलचं लग्न झाल्यानंतर त्यांना असं वाटलं, की आपल्याला अजून आपलं लग्न कन्सॉलिडेट व्हायला, आपले कॉन्फ्लिक्ट्स थोडेसे सॉल्ट व्हायला वेळ लागतोय, तर तो वेळ घेऊन मगच त्यांनी मुलाचा विचार करावा. आणि त्यांना जर वाटत असेल, नाही आपले लाईफ गोल्स वेगळे आहेत, आपल्याला खूप ट्रॅव्हल करायचं आहे किंवा आपल्याला आपले करिअर्स खूप जास्ती स्ट्रेसफुल आहेत, आपल्याला मुलांना नाही देता येणार आहे वेळ, तर इट इज ओके टू हॅव नो चिल्ड्रन. म्हणजे मुलं असण्याचा फायदा तर खूपच आहे. पण जर वेळ नसेल तर इट इज बेटर नॉट टू हॅव चिल्ड्रन असं मी म्हणेन. यालाच जोडून अजून एक भाग येतो, की 40शीत किंवा अगदी मूल 8-10 वर्षाचा असतानाही घटस्फोट होताना दिसतात. अ, काही-काही सेलिब्रिटीजचेही होतात. त्यामुळे त्याची चर्चा होती. तर त्याला काही-काही जण मिड लाईफ क्रायसिस म्हणतात. मग त्याचा असेल किंवा नसेल तरी मग एक्स्ट्रा मॅरिटल काही आहे का अशी शंका घेतलीच जाते कुजबूज ह्याच्यामध्ये. तर हे जे मिड लाईफ क्रायसिस आहे, आय थिंक सो 40sमध्ये असतं असं म्हणतात. ते काय आहे? त्यावेळेला हे काय घडतं? मूल असताना नसताना 40शीत का घटस्फोट होतो? मला वाटतं 20शीत किंवा 30शीत जर लग्न झालं, तर पहिली 10-12 वर्ष ते लग्न, मुलं असतील तर मुलं, करिअर सगळं सेटलमेंटला वेळ लागतो. तेव्हा डोकं वर काढायला वेळच नसतो. आणि 40शीत 45शीच्या आसपास साधारण मोर ऑर लेस सगळं सेटल्ड असतं. आणि मग यू आर लुकिंग फॉर समथिंग एल्स, समथिंग मोर असं. मग ते तुमच्या कामात तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही काहीतरी हॉबी किंवा तुमच्या फ्रेंड्स सर्कल्समध्ये तुम्हाला शोधू शकता. पण कधी-कधी आणि अगेन आय वुड नॉट ब्लेम, पण आय विल से की सोशल मीडिया इज लिटल रिस्पॉन्सिबल, की आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळतायत आपल्या जुन्या एक्सेसला भेटायच्या किंवा शाळेतल्या कॉलेजेसमधल्या फ्रेंड्सला भेटायच्या किंवा अजून अशा लोकांना भेटायच्या अपॉर्च्युनिटीज मिळतायत ज्यांना पण एक्सप्लोअर करण्यात इंटरेस्ट आहे रिलेशनशिप बियॉन्ड मॅरेज. सो अशा अपॉर्च्युनिटीज मिळतायत आणि त्या व्यक्तीची टेम्परमेंटही असेल जर थोडी एक्सपेरिमेंटल, तर मग आपण त्या अपॉर्च्युनिटीज घेतोय आणि मग गोंधळ सुरू होतोय. म्हणजे तो जो मिनिट आहे, तिथे सेल्फ कंट्रोल आपल्याला एक्झर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून ते होतंय, की आपल्या डोकं वर काढायला वेळ मिळाला, की आपण हे सगळं थोडंसं या साईडला जातोय आणि अपॉर्च्युनिटी. सोशल मीडिया तर राहणार आहे. आणि हे जे इथिकल चेंजेस होत आहेत, की काय योग्य, काय अयोग्य, ते पण तुम्ही म्हणालात तसं होत राहिले. अशा वेळेला कोणत्याही व्यक्तीला, स्त्री किंवा पुरुष, आपली रिलेशनशिप अफेअर प्रूफ राहावी असं वाटत असेल, जे वाटतंच, तर तिनं काय-काय स्वतः करावं, काय-काय पार्टनरकडून एक्स्पेक्ट करावं? मला वाटतं, की अगेन आय विल से ओपन डिस्कशन. कुठेही दोन्हीपैका एका पार्टनरला कोणातर्फे अट्रॅक्टेड वाटलं किंवा काही, तर त्यांनी ओपनली पार्टनरशी ते बोलावं आणि पार्टनरनी ओपन माइंडनी ते ऐकून घ्यावं. कधी-कधी नुसतं ऐकून सुद्धा ते अट्रॅक्शन संपतं. पण ते ऐकून घेणं महत्त्वाचं असतं.
की तुला काय होतंय आणि असं का होतंय, मग आपण बोलूयात त्याच्याबद्दल, बघूयात आपल्याला काय करता येईल. सो तो ट्रस्ट लूज नाही करायचा. ॲट एनी कॉस्ट तो ट्रस्ट असला पाहिजे, की आपण ओपनली डिस्कस करतोय आणि त्याच्यावर काम करतोय. ते असलं पाहिजे. दुसरं, स्क्रीन टाईम, सोशल कॉन्टॅक्ट टाईम, रिअल कॉन्टॅक्ट असू देत, व्हर्च्युअल असू देत, कुठेतरी सेल्फ कंट्रोल आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे ओव्हरऑल समाजानेच तो शिकायचा आहे, की आपल्याला त्या ॲमिग्डालाला सतत कंटिन्युअसली फीड नाही करायचं आहे. सेल्फ कंट्रोल आपल्याला शिकायचं आहे. इंडल्ज युअर सेल्फ इन अदर हॉबीज अँड इंटरेस्ट. म्हणजे आम्ही सायकॉलॉजीत त्याला सब्लिमेशन म्हणतो. म्हणजे आपल्या सेक्शुअल रोमॅन्टिक फिलिंग्सचं जर आपण दुसरीकडे चालना दिली त्याला, फॉर एक्झाम्पल आर्ट म्हणा, म्युझिक म्हणा, डान्स म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रेकिंग म्हणा, किंवा अशा फील्ड्समध्ये आपल्याला एखादी तरी इंटरेस्ट आपला असला, हॉबी असली, तर हे होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. सो ते जरूर करावं प्रत्येकाने. आणि सोशली कनेक्टेड राहावं. कारण सोशल कनेक्शननी आपल्याला आरसा दिसतो. म्हणजे जो आरसा आपल्याला व्हर्च्युअल वर्ल्ड दाखवू शकत नाही. आपले जे फ्रेंड्स असतात किंवा आपले जे फॅमिली रिलेटिव्ह असतात, कधी कधी ते जज करतात आपल्याला, आणि कधी कधी ते खूप क्लोज जे लोक असतात आपले, ते ऍक्च्युली आपल्याला आरसा दाखवतात की अरे हल्ली तू कुठे असतोस, खोया खोया असतो, सारखा फोनमध्ये असतो, सगळं ठीक आहे ना. मग आपल्याला एकदम कधी कधी असं जागं व्हायला होतं की अरेच्या मी काय करतोय. आणि मग आपण एखाद्या फ्रेंडशी ते डिस्कस करू शकतो आणि ते क्लिअर आउट होऊ शकतं. सो सोशल कनेक्टेडनेस खूप इम्पॉर्टंट आहे. एकटं राहू नका, सोशली कनेक्टेड राहा. काही जमलं नाही तर नुसतं मार्केटमध्ये चक्कर मारून या, पण एकटे घरात एका खोलीत सतत राहू नका. आय वुड से दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर रिलेशनशिप्स. ह्या भागातल्या पेनल्टीमेट प्रश्न, शेवटच्या प्रश्न आधीचा, तो असा की तुम्ही जे काही सांगताय त्या सगळ्यामध्ये कम्युनिकेशन हा भाग फार महत्वाचा दिसतोय. तुम्ही थोडं ब्रॉडन आउट करतो या विषयाला, कारण कोणताही सायकोलॉजिस्ट, आणि तुम्ही तर स्वतः कम्युनिकेशन एक्सपर्ट आहातच, चांगलं कम्युनिकेशन कसं करायचं? ऐकून घ्यायचं. सगळ्यात जास्ती एकमेकांचं ऐकून घ्यायचं. ऍक्टिव्ह लिस्निंग ज्याला आपण म्हणतो, की दुसरा व्यक्ती काय सांगतोय ते फक्त त्याच्या शब्दातनं नाही, पण त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं, त्याच्या टोन मधनं, त्याच्या सायलेन्सेस मधनं आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. हे पण ट्रेनिंग आपल्याला नसतं, पण आपण माइंडफुली एकदम लक्ष देऊन हे केलं, शांतपणे केलं, तर आपल्याला ते करणं शक्य आहे. असं काही रॉकेट सायन्स नाहीये. ओके, सो हे जर आपण केलं तर आय थिंक खूप प्रमाणात प्रॉब्लेम सुटतात. अच्छा. सो आय थिंक पॅरालिंग्विस्टिक ज्याला आपण म्हणतो, पॅरालिंग्विस्टिक कम्युनिकेशन, की कोणीतरी म्हणजे तुमचा पार्टनर घरी आलाय फॉर एक्झाम्पल, आणि इरिटेटेड आहे, ऐकतोय सगळं तुमचं, तुम्हाला वाटतं ही इज लिस्निंग टू यू, पण इरिटेटेड आहे, डिस्ट्रॅक्टेड आहे, तर दॅट इज नॉट द राईट टाइम टू टॉक टू हिम. टेक युअर टाइम, नंतर बोला. किंवा तुमची वाईफ आली आहे घरी आणि शी इज होल्डिंग 10 बॅग्स, दॅट इज नॉट द टाइम टू ॲड्रेस प्रॉब्लेम्स. म्हणजे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो टेक युअर टाइम. खूप सोप्या गोष्टी असतात. पाणी द्या, शांत व्हा, गप्पा मारा, इकडचं तिकडचं बोला, आणि मग मे बी डिसाईड अ टाइम की आपल्याला काहीतरी इश्यू रिझॉल्व्ह करायचा आहे. सो तुला कधी वेळ आहे, किंवा आपण दोघांना कधी बसता येईल आणि ह्याच्यावर बोलता येईल. सो फिक्स अ टाइम, म्हणजे मग अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन त्या इश्यूवर होतं. तर आपण 10 गोष्टी एकाच वेळेला करायला लागलो की ते आपण अटेंड नाही करू शकत त्या टॉपिकला. शेवटचा प्रश्न, हे सगळं आत्ताची आपली चर्चा ऐकल्यानंतर कोणत्याही वयोगटातल्या कोणत्याही स्त्री पुरुषाला आपली रिलेशनशिप अधिक कॉन्शियसली फुलवायची असेल तर त्यानं किंवा तिनं पहिल्या स्टेप्स काय घ्याव्यात, कुठून सुरुवात करा? एन्हान्समेंट, रिलेशनशिप एन्हान्समेंट असं म्हणतोयस तू. बरं, व्हेरी नाईस कन्सेप्ट. आय थिंक पहिल्यांदा कम्युनिकेशन, जे आपण बोललोच आहोत ऑलरेडी. दुसरं म्हणजे सोशल मीडिया टाइम रिस्ट्रिक्टेड. तिसरं म्हणजे थोडं एक्सक्लुझिव्हली रिलेशनशिपला ओव्हर अदर थिंग्स प्रायोरिटी देणं. ज्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देतो ती गोष्ट ब्लूम होते. सो आपण रिलेशनशिपला प्रायोरिटी देणं, कारण तुमच्या रिलेशनशिपवर तुमची फॅमिली, मुलं असो नसो, पण ती तुमची फॅमिली आहे. सो तुमची फॅमिली आणि तुमची ग्रोथ सगळंच त्या रिलेशनशिपवर डिपेंडेंट आहे. सो त्या रिलेशनशिपला प्रायोरिटी देणं, आणि त्या व्यक्तीला काय इम्पॉर्टंट आहे, त्या व्यक्तीसाठी त्याचे पेरेंट्स इम्पॉर्टंट आहेत का, त्याचं काम इम्पॉर्टंट आहे का, त्या गोष्टीला रिस्पेक्ट करणं.
आय थिंक या 3-4 गोष्टी जरी आपण केल्या तरी ती रिलेशनशिप खूप फुलेल आणि नीट त्या आपल्या रिलेशनशिपमध्ये ते 2 व्यक्ती सोडून मधला एक प्रोसेस पण असतो. अच्छा. सो त्या प्रोसेसकडे पण लक्ष देणं, की आपण जेव्हा दोघं बोलतो तेव्हा चिडचिड होते. म्हणजे तुला काही वाटत नाही, मला काही वाटत नाही. पण चिडचिड असते आपल्यामध्ये. किंवा आपण दोघं जेव्हा स्वयंपाक बनवतो एकत्र, तेव्हा खूप मजा येते. म्हणजे ती चिडचिड, ती मजा हा प्रोसेसमध्ये येणारे व्हेरिएबल्स आहेत. सो आपल्याला ह्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींनी चिडचिड होते. हे नोटीस करणं, ह्या सगळ्या नोटीस करायला गोष्टी वेळ देणं महत्वाचं आहे. तर एकमेकांना वेळ द्या आणि मध्येच पॉज घेऊन कधी-कधी थांबा आणि रिफ्लेक्ट बॅक करा, की आपल्याला कशात मजा येते, कशामुळे आपली चिडचिड होते, काय करूयात नको, काय करायला पाहिजे, असं थोडंसं पॉज घेऊन रिफ्लेक्ट करा. देन इट विल बी ब्युटिफुल. मॅडम खूप खूप आभार. खूप नाजूक विषयावरती खूप सरळ स्पष्ट उत्तरं मिळाली. अशाच काही प्रॅग्मॅटिक गोष्टी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. पण आज तुम्ही वेळ दिलात आणि रिलेशनशिपबद्दल सर्व काही सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.